कधी विचार केलाय की इतरांचे शब्द आपल्या मनावर किती राज्य करतात? म्हणजे बघा ना, कोणीतरी काहीतरी चांगलं बोललं की दिवस छान जातो आणि कोणी टीका केली की सगळा मूडच जातो. पण या शब्दांच्या पलीकडे जाऊन या स्तुती आणि टीकेच्या वादळातही आपण अगदी शांत आणि स्थिर कसं राहू शकतो? आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. असं होतं ना अनेकदा की गेल्या आठवड्यात कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं आणि ते शब्द ते अजूनही आपल्या डोक्यात फिरत राहतात. टीका झाली की अस्वस्थ वाटतं आणि कधीकधी तर स्तुतीसुद्धा खरी वाटत नाही. असं वाटतं की आपण जणू का या शब्दांच्या जाळ्यातच अडकून पडलो आहोत. तर चला या मागचं मूळ कारण शोधूया. आणि हे बघा, हा काही आपला कमकुवतपणा नाहीये, अजिबात नाही. उलट आपण ज्या पद्धतीने जगायला शिकलो आहोत त्याचाच हा एक परिणाम आहे. हे तेव्हा होतं जेव्हा आपल्या आतल्या शांतीपेक्षा बाहेरून मिळणाऱ्या मतांना जास्त किंमत दिली जाते. मग काय होतं? आपलं आयुष्य सतत एका चिंतेत आणि लोकांना इम्प्रेस करण्याच्या नादातच निघून जातं. आपलं हसणं, आपलं रडणं, सगळं काही जणू इतरांच्याच हातात असल्यासारखं. आता या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया. आपण इतरांच्या मतांना इतकं महत्त्व का बरं देतो, की इतकं सहज दुखावले जातो? याला ना एक स्पीड कॅमेरा इफेक्ट म्हणता येईल. गंमत आहे बघा. जसं हायवेवर स्पीड कॅमेरा दिसला की आपण लगेच गाडीचा वेग कमी करतो, तसंच कोणीतरी आपल्याला पाहतंय असं वाटलं की आपलं वागणं सुधारतं. पण ही प्रेरणा किती वेळ टिकते? ती तात्पुरती असते नाही का? मुळात चांगलं वागण्यामागे दोन मुख्य प्रेरणा असतात. एक आहे बाह्य दिशादर्शक, म्हणजे शिक्षेची भीती किंवा समाज काय म्हणेल याची चिंता. आणि दुसरा आहे आंतरिक दिशादर्शक, म्हणजे आपला आत्मसन्मान, आपल्या मनातली करुणा आणि आपला स्वतःचा विवेक. आणि जेव्हा आपलं आयुष्य ह्या स्पीड कॅमेरा इफेक्टच्या प्रभावाखाली चालतं, तेव्हा काय होतं? हेच होतं, चिंता आणि थकवा प्रचंड वाढतो आणि आयुष्यातली स्थिरता, ती मानसिक शांतता मात्र खूप कमी होते. मग यावर उपाय काय? तर उपाय आहे आतून एक मजबूत आधार तयार करणे, प्रतिक्रियांवर जगण्याऐवजी सरावाकडे वळणे. आणि हो, ही एक कला आहे जी सरावानेच जमते. एका महान गिटारवादकाची, आंद्रेस सेगोविया यांची एक गोष्ट आहे. अनेक दशकं रियाज केल्यानंतर जेव्हा लोकांनी त्यांना प्रतिभावान किंवा जिनियस म्हटलं, तेव्हा ते म्हणाले, आणि आता तुम्ही मला प्रतिभावान म्हणता? केवढा मोठा अपमान आहे हा. यातून काय दिसतं? कोणीही जन्मतः स्थिर किंवा प्रतिभावान नसतं. हे सगळे गुण सरावाने, सातत्याने आणि मेहनतीनेच मिळतात. बौद्ध शिकवणीनुसार ही आंतरिक स्थिरता मिळवण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली, नैतिकता, म्हणजे सचोटीने वागणं. दुसरी, ध्यान, म्हणजे आपलं विचलित होणारं लक्ष एका जागी आणायला शिकणं. आणि तिसरी, विवेक, म्हणजे वास्तवाला जसं ते आहे तसंच स्पष्टपणे पाहणं. आणि ह्या काही फक्त पुस्तकातल्या कल्पना नाहीत. हे खरं तर आपली आंतरिक ताकद वाढवण्याचे अगदी व्यावहारिक मार्ग आहेत. यांच्या सरावाने असा एक पाया तयार होतो जो बाहेरच्या कोणत्याही वादळात हलत नाही. तर आता बघूया की या सातत्यपूर्ण सरावातून नेमके कोणते 3 अढळ, म्हणजे न डगमगणारे गुण आपल्यात विकसित होतात. हे ते 3 गुण आहेत. पहिला, स्तुतीने माणूस भुरळून जात नाही. दुसरा, टीकेमुळे खचून जात नाही. आणि तिसरा, तो आपल्या सद्गुणांमध्ये आणि आपल्या सरावामध्ये अगदी घट्ट रुतून राहतो. पहिला गुण, स्तुतीने भुरळ न पडणं. म्हणजे काय? तर कोणी कौतुक केलं की चांगलं वाटतं, पण अजून स्तुती मिळावी यासाठी माणूस हपापलेला नसतो. कौतुक स्वीकारलं जातं, पण त्यावर अवलंबून राहिलं जात नाही. आता दुसरा आणि खूप महत्वाचा गुण, टीकेने खचून न जाणं. ह्यात नकारात्मक प्रतिक्रिया किंवा टीका ऐकून घेतली जाते, पण ती व्यक्तीला आतून तोडून टाकत नाही, खचवत नाही. इथे खूप महत्वाचा फरक समजून घ्यायला हवा. टीका ही आपल्या कृतीवर आहे, आपल्या ओळखीवर किंवा आयडेंटिटीवर हल्ला नाही. म्हणजे बघा, तुमचं काम चुकलं याचा अर्थ तुम्ही एक अयशस्वी व्यक्ती आहात असा घेतला जात नाही. कृती तर बदलता येते, पण ओळख कायमची असल्यासारखी वाटते आणि त्यामुळे जास्त त्रास होतो. सिंह आणि कोल्ह्याचं उदाहरण इथे अगदी चपखल बसतं. विचार करा, जंगलात सिंह चाललाय आणि कोल्हा दुरून भुंकतोय. सिंह त्याकडे ढुंकूनही बघत नाही. का? कारण त्याला माहीत आहे की कोल्हा त्याच्या भीतीमुळे भुंकतोय, सिंहामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून नाही. अगदी तसंच अनेकदा टीका करणाऱ्या व्यक्तीच्या मनातल्या असुरक्षिततेतून किंवा भीतीतून टीका येते, आपल्यातल्या खऱ्या उणीवांमुळे नाही. आणि तिसरा गुण म्हणजे
आपल्या सद्गुणांमध्ये दृढ राहणं. याचा अर्थ बाहेर निकाल काहीही लागो, यश मिळो वा अपयश, नैतिकता, ध्यान आणि विवेकाचा सराव सोडायचा नाही. कारण खरं सुख दुःख निकालांवर नाही, तर आपल्या प्रामाणिक प्रयत्नांवर अवलंबून असतं. तर ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे खऱ्या स्वातंत्र्याकडे जाणारा एक मार्ग आहे. असं आयुष्य जगण्याचा मार्ग जिथे बाहेरची वादळं आपल्या आतली शांतता भंग करू शकत नाहीत. हा प्रवास कसा आहे? सुरुवातीला आपण स्तुती आणि टीकेच्या वादळात हेलकावे खात असतो. मग आपण नैतिकता, ध्यान आणि विवेकाच्या दैनंदिन सरावाला सुरुवात करतो. हा आपला आधार बनतो. आणि मग हळूहळू आपण एक अशा टप्प्यावर पोहोचतो जिथे आयुष्य स्थिर होतं आणि प्रत्येक परिस्थितीला आपण विवेकाने प्रतिसाद देतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आंतरिक शांती म्हणजे निष्क्रियता नव्हे. एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्याबद्दल मनात सहानुभूती असू शकते, पण त्याचवेळी स्वतःच्या संरक्षणासाठी कठोर पावलं उचलणंही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे दृष्टिकोन करुणेचा आणि कृती अगदी ठाम, हे शक्य आहे. तर मग आजच्या या चर्चेनंतर प्रश्न हा उरतो की हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी या 3 गुणांपैकी कोणत्या एका गुणाचा सराव आपण सर्वात आधी करू शकतो? कारण यावर विचार करणे हीच बदलाची पहिली पायरी आहे.